अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 22 8 एप्रिल 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. यश म्हणजे काय? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यासाचा राजमार्ग या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया यश म्हणजे काय. यश म्हणजे काय मित्रांनो, मला एक किस्सा आठवतो. एकदा चाटे क्लासेसचे ॲडमिशन सुरू होते आणि एक पालक ॲडमिशनसाठी आले होते आणि त्यांनी काहीतरी अशी सुरू केली चर्चा की अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय. आणि त्यांनी प्रश्न विचारला, यश म्हणजे नेमकं काय. अर्थात त्यावेळी तिथं जे ॲडमिशनला बसलेले होते व्यक्ती, त्यांना काही या प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित देता आली नाहीत. पण ही गोष्ट जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचली की यश म्हणजे काय, तर मी म्हटलं प्रश्न तर फार छान होतं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. मित्रांनो, यश म्हणजे नेमकं काय. पैसा मिळवणं, खूप पैसा मिळवला यश मिळालं, संपत्ती मिळवली यश मिळालं, नाव मिळालं यश मिळालं. यश म्हणजे नेमकं काय मित्रांनो. मला चांगले मार्क मिळाले, मला यश मिळालं. मित्रांनो, आपण यश म्हणजे काय हे एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि हाच प्रश्न कदाचित कधी काळी तुकाराम महाराजांना पण पडला असेल. एक जपानीज भाषेतील सुद्धा काही विद्वान आहेत की ज्यांनी एकीगाई ही संकल्पना रूढ केली. किंवा इतर जगात अनेक माणसं आहेत की ज्यांनी यश म्हणजे नेमकं काय या विषयावर खूप चिंतन केलेलं आहे. मित्रांनो, अनेकांनी जे काही चिंतन केलेलं आहे आणि मी काही जे वाचन केलेलं आहे, त्या वाचनातून मला सगळ्यात जास्त विचार पटला तो तुकाराम महाराजांचा. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मित्रांनो, ह्या एक काही मोजक्या शब्दांमध्ये तुकाराम महाराजांनी फार मोठं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या मोजक्या शब्दांमध्ये तुकाराम महाराजांनी अगदी शिक्षणाची व्याख्या सांगितलेली आहे, किंवा यशाची व्याख्या सांगितलेली आहे, किंवा जीवनात आपण काय करायला पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, या शब्दांचा अर्थ असा आहे की मी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. ती स्वप्न मला किंवा इतरांना असाध्य वाटतील अशी ती स्वप्न असली पाहिजे. आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी आवश्यक तो अभ्यास केला पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या काही मला मिळवून देतील ते म्हणजे यश. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मित्रांनो, ह्याच्यापेक्षा यश काही वेगळं असू शकत नाही की मी एक स्वप्न पाहतो, एखादा मुलगा स्वप्न पाहतो. आणि असे अनेकांनी पाहिली. कुठून सुरुवात करायची? शिवाजी महाराजांपासून सुरुवात करू. त्यांच्या आईने सांगितलं की पूर्ण देशामध्ये आज मुस्लिम लोकांचं राज्य, हे राजे दुष्ट आहेत, हिंदूंना त्रास देतात, आणि तू या सगळ्यांना पराभव करून तू हिंदवी राज्याची स्थापना कर. मित्रांनो, नेमका हाच काळ आहे की जेव्हा तुकाराम महाराज होते, शिवाजी महाराजांना अनेक वेळा भेटले. शिवाजी महाराज त्यांना भेटायला खूप वेळा गेले, असा इतिहास सांगतो.
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. आई काय सांगते मला की हिंदवी स्वराज्याची स्थापना कर. हे काम मला असाध्य वाटते, पण मला ते साध्य करायचे आणि मला त्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्याच्यासाठी आवश्यक तो अभ्यास पण मी करेन. आणि मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत, मित्रांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 44व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्या दिवसापासून शिवाजी हा फक्त शिवाजी राहिला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती ही 1674च्या हिंदवी स्वराज्य स्थापनेनंतर त्यांना छत्रपती हे पद मिळायला लागलं. छत्रपती हे पद मिळवलं पण छत्रपती हे नाव त्यांच्यासोबत जोडलं गेलं. मित्रांनो, अनेक उदाहरणं, जगात अनेक उदाहरणं. एक सचिन तेंडुलकर सारखा मुलगा 12व्या-13व्या वर्षी क्रिकेट खेळतोय, दादर मधल्या शारदा आश्रम शाळेमध्ये शिकतोय. आणि तो विद्यार्थी जेव्हा सुनील गावस्करला वानखेडेवर क्रिकेट खेळताना पाहतो, तेव्हा विचार करतो की मी सुद्धा एके दिवशी तिथे जाऊन खेळेल. आता ही गोष्ट अशक्य वाटत होती की भारतीय टीम मध्ये सिलेक्शन होणं इतकी सोपी गोष्ट नसते. पण वयाच्या 16व्या-17व्या वर्षीच सचिन तेंडुलकरचं भारतीय टीम मध्ये आगमन झालं. आणि त्यावेळेस त्याला समोर पाहिलं तर पाकिस्तानचा एक बॉलर म्हटला दुसऱ्याला, अरे हे भारतीय लोगों को क्या हो गया है, देखो ना एक छोटा सा बच्चा सामने खेलने को लाया है. पण मित्रांनो, त्याच सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये एक इतिहास घडवला. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. अभ्यास कुणी करून घेतला त्यांच्याकडून? त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर. प्रयत्न केला, प्रयत्न सोडले नाही. भारतीय टीम मध्ये सिलेक्शन झालं आणि टीम मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव अजरामर केलं. त्यांना अशी अनेक उदाहरणे, अनेक. तुम्ही देवानंदचा अभ्यास करा किंवा इतर अनेक सिनेमाच्या क्षेत्रामध्ये आलेली अनेक माणसं की त्यांनी जे स्वप्न पाहिलं की मी अमुक करेन, मी तमुक करेन, मी असा करेन, तसं करेन, आणि ते करून दाखवलं. मी याला यश मानतो. असे अनेक उद्योगपती आहेत, अनेक उद्योजक आहेत. आज जगामध्ये नाव कमावलेले किंवा भरपूर पैसा कमावलेले किंवा जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये अलीकडच्या काळात कायम त्यांचं नाव आघाडीवर असणारे एलॉन मस्क. एलॉन मस्क हे गरीब कुटुंबातून आलेले नाही. एलॉन मस्कचे वडील फार श्रीमंत होते, प्रचंड श्रीमंत होते. पण तरीही काही स्वप्न पाहिले. एलॉन मस्कने लहानपणीच काही स्वप्न पाहिले आणि नंतर मग त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि तो वडिलांकडे राहिला. आणि नंतर वडिलांसोबतही त्यांचं जमलं नाही म्हणून तो स्वतः तिथून कॅनडाला गेला आणि कॅनडातून पुन्हा अमेरिकेत आले आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात, त्यांचं क्षेत्र कुठलं? एलॉन मस्कचं क्षेत्र कुठलं? एलॉन मस्कचं क्षेत्र आहे प्रवास. प्रवास, मानवी प्रवास. मग तो एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर असेल किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असेल किंवा एका जागेवरून दुसऱ्या कुठल्या जागेवर असेल. हेच क्षेत्र, बाकी काही नाही. त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, बोरिंग कंपनी किंवा टेस्ला किंवा स्पेसएक्स, ह्या सगळ्या कंपन्या कशाशी संबंधित आहेत? प्रवासाशी. आणि हे प्रवास कसा घडवून आणायचा
हा विचार, हे स्वप्न त्यांनी कुठून पाहिलं? फाउंडेशन हे पुस्तक वाचून. मित्रांनो, आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी करून दाखवल्या. नुसत्या करून दाखवल्या नाही, तर जगात सगळ्यात जास्त पैसा मिळवून दाखवला. ही मेहनत. आणि त्यांनी ज्या गोष्टीतून पैसा मिळवला, टेस्ला कंपनी काय करते? इलेक्ट्रिक गाड्या बनवते, इलेक्ट्रिक गाड्या विकते. इलेक्ट्रिक गाडी चालू शकते, हे तर मी लहानपणापासून ऐकतोय. मग एखाद्या भारतीय मुलांनी का नाही विचार केला की मी इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन करेन आणि पूर्ण जगामध्ये इलेक्ट्रिक गाड्या पसरवीन? जो विचार हेनरी फोर्डनं केला होता. हेनरी फोर्डनं 15व्या वर्षीच ठरवलं होतं की मी स्वतःच्या गाड्या बनवीन आणि अमेरिकेतले किमान अर्धी लोक माझ्या गाड्या वापरतील, असं एक स्वप्न कोणी पाहिलं होतं? 15 वर्षाच्या हेनरी फोर्डने. आणि हेनरी फोर्डच्या स्वप्नांना थोडंफार आणखी पाणी ओतलं थॉमस अल्वा एडिसन. कारण थॉमस अल्वा एडिसन तसं फार शिकलेले नव्हते, पण अनेकांना माहिती नसावं म्हणून सांगतो की हेनरी फोर्ड हा थॉमस अल्वा एडिसन यांना गुरु मानायचा. त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं अनेक वर्ष, आणि त्यांच्याकडून अनेक स्वप्न घेतली. आणि काय स्वप्न पाहिलं? की अमेरिकेतले किमान अर्धी माणसं मी बनवलेल्या गाड्या वापरल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, हे स्वप्न साध्य करून दाखवलं. आज सुद्धा फोर्डच्या गाड्या पूर्ण जगभरात विकल्या जातात. हेनरी फोर्डनं यश मिळवलं. काय यश पाहिलं? स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलं? की माझ्या गाड्या अमेरिकेतली अर्धी लोक वापरतील. आणि मित्रांनो, खरोखरच एक वेळ आणली त्यांनी की ज्यावेळी अख्खी अमेरिका 70% गाड्या हेनरी फोर्डच्या वापरत होत्या. मित्रांनो, मला यशामध्ये ह्या गोष्टी सगळ्या अपेक्षित आहेत. मित्रांनो, मी स्वप्न पाहिलं पाहिजे. स्वप्न कसं पाहिलं पाहिजे? की लोकांना, मला, सगळ्यांना ते असाध्य वाटलं पाहिजे. अरे हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? पण तुकाराम महाराजांच्या पुढच्या 2 ओळी लक्षात असतील की करिता सायास कारण अभ्यास. हे 4 शब्द, हे शब्द नाहीत मित्रांनो, ही ताकद आहे, जीवनाचा मंत्र की मी अभ्यास पण करेन, प्रयत्न पण करेन, कुठंच कमी पडणार नाही, आणि मी माझं स्वप्न साकार करेन. मित्रांनो, अनेकांनी स्वप्न पाहिली, प्रयत्न केले आणि ती स्वप्न साकार केली. सिनेमाच्या क्षेत्रामध्ये आहे, खेळाच्या क्षेत्रामध्ये आहे, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आहे, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहे, जीवनाच्या क्षेत्रामधलं आहे, राजकारणातल्या क्षेत्रामधलं आहे. यांनी मोठमोठी स्वप्न पाहिली आणि ती साकार करून दाखवली, सिद्ध करून दाखवली. लेनिनचा इतिहास हेच सांगतो, माओचा इतिहास हेच सांगतो. भारतातले तर अनेक ग्रेट माणसे आहेत की त्यांचा इतिहास हाच सांगतो. बऱ्याच वेळा काही लोकांची स्वप्न साकार होत नाही, पण त्यांचे प्रयत्न हाच इतिहास होतो. उदाहरणार्थ बघा, सुभाषचंद्र बोसने आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देश स्वतंत्र करण्याचं स्वप्न पाहिलं. अर्थात देश स्वतंत्र ते नाही करू शकले, पण त्यांचे प्रयत्न हा इतिहास आहे. असाध्य स्वरूपाची स्वप्न पहा प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये. मित्रांनो, आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेल्या 3 गोष्टी आहेत, शरीर, मन आणि बुद्धी. शरीर मजबूत ठेवा, ताकदवान ठेवा, मन घट्ट करा आणि बुद्धी वापरा. बुद्धीचं काम काय आहे? अभ्यास. मनाचं काम काय आहे? मोठी स्वप्न पाहणं. आणि शरीराचं काम काय आहे? प्रयत्न करणं. ह्या 3 गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र आणतो आणि असाध्य स्वरूपाची स्वप्न आम्ही पाहायला लागतो, आणि ही स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न आणि अभ्यास
या दोन गोष्टी मिळवतो आणि ती स्वप्न साकार होतं, तेव्हा आम्ही त्याला यश मिळालं असं म्हणू. मित्रांनो, तुम्ही स्वप्न पहा. तुम्हाला कोणत्या परीक्षेत किती मार्क्स मिळवायचे ही स्वप्न पहा. बाकीची लोक तुम्हाला अवघड आहे, असाध्य आहे असं म्हटली पाहिजेत, पण तुमच्या प्रयत्न आणि अभ्यासाने ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. जीवनामध्ये काय करायचं ही स्वप्न पहा. फक्त स्वप्न पाहून काही होत नाही. स्वप्नांना जोपर्यंत प्रयत्न आणि अभ्यास या दोन गोष्टींची जोड मिळत नाही, तोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होत नाही. तर मित्रांनो, यश म्हणजे काय या मालेमध्ये आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा यश म्हणजे काय याच्यावर आपली चर्चा सुरू ठेवूया. नमस्कार.